गावामध्ये आपण सर्व बाधित शेतकरी जे पुणे ते नाशिक औद्योगिक गती महामार्ग 11 रद्द होण्याबाबत अथवा वरील प्रकल्पातील जुन्नर तालुक्यातील सुपीक व बागायती क्षेत्र वगळण्याबाबत या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये आपण सर्व मोठे मोठे शेतकरी म्हणजे आता सरांनी सांगितलं, परवाच मी कार्यक्रमाला आले तेव्हा वल्लभ शेठ त्यांनी सांगितलं की माझा बंगला सुद्धा जातोय, शेती जाते, अनेक लोक बाधित होत आहेत। आणि म्हणून बाळासाहेब या ठिकाणी तुमची जी मागणी आहे त्याच्या संदर्भात काल मी स्वतः कलेक्टरांशी बैठक घेतली। त्या बैठकीचा फोटो आहे कालचाच। काल मी जिल्हा परिषदेमध्ये गेली, त्याच्या आधी कलेक्टर साहेब पुरंदरला जाणार असं कळलं, कारण तिथे एका इमारतीचं उद्घाटन होतं आणि सकाळपासून पालकमंत्र्यांसोबत ते बैठकीत होते। नुकते थोड्या वेळासाठी आले होते आणि मी नेमकी MACBच्या पवार साहेबांकडे होती। मला ते म्हटले की ताई मला परत जायचंय, मी सगळी कामं बाजूला सोडली आणि तुम्ही आज बसणार आहे आणि मला तुम्हाला उत्तर द्यायला यायचं आहे, म्हणून मी त्यांच्याकडे गेली। तर त्यांनी सांगितलं की पांढरे साहेब जे आपल्याकडे प्रांत होते, कल्याण पांढरे, बरोबर, तर ताई फाईल आपण पाठवली आहे आणि आता हा विषय तुर्तास बंद आहे। त्या रस्त्याचं कुठलंही नियोजन किंवा कुठलंही आपण काम करत नाही आहोत, कारण तशी गरज वाटत नाही आहे। मी म्हटलं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता होऊच नाही असं ते म्हणत नाहीये, पण रस्ता होत असताना जाणीवपूर्वक सुपीक असणारी जमीन, बागायत असणारी जमीन तुम्ही जिरायत दाखवून त्याची व्हॅल्युएशन कमी करताय आणि त्यामुळे त्यांचा रोष आहे। एक तर तुम्ही जिरायती भागामधून घ्यावं, त्यांचं काही म्हणणं नाही, परंतु वर्षानुवर्ष त्यांची बागायत असणारी जमीन ती जिरायत दाखवली जाते, त्याचं व्हॅल्युएशन जिरायत प्रमाणे देणार असं म्हणतायत, त्याच्या विरोधात आंदोलन सुरू होणार आहे आणि ते साखळी उपोषण आहे। त्यामुळे ती साखळी जोपर्यंत तुम्ही निकाल व्यवस्थित देणार नाही, एकदाचा निर्णय सांगणार नाही, तोपर्यंत ज्या काही मार्केटमध्ये म्हणजे चेंबळीपासून सुरुवात होणार आहे, त्याच्यामध्ये लोणी धामणीपासून तिथून सुरुवात जी आहे ती इथपर्यंत आपल्याकडे येते आहे। आणि म्हणून या औद्योगिक रस्त्याची किती गरज आहे। त्याचबरोबर भाऊंनी सांगितलं की रेल्वेसाठी सुद्धा संपादनाचा विषय आहे, पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुर्तास हा जो 11 नंबर तुम्ही दिलेलं पत्र आहे, या पत्रामध्ये असणारा औद्योगिक गती महामार्ग 11 हा तुर्तास हा विषय बाजूला काढण्यात आलेला आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याला सगळ्या आमदारांनी म्हटलंय की स्थगितीला मान्यता आहे। आणि याबाबत मला वाटतं गेल्या वर्षी पांढरे साहेब मी ज्या ठिकाणी साखळी उपोषण आहे त्या ठिकाणी आलेली आहे, तर कृपया हा जो असणारा औद्योगिक गती महामार्ग 11 या संदर्भात काल जी आपली चर्चा झाली त्या संदर्भात आपण सांगावं, कारण आपण प्रांत म्हणून इथे काम केलं, आता आपण कलेक्टर ऑफिसला पुन्हा आलेला आहात आणि भूसंपादनाचा विषय आपल्याकडे आहे, तर कृपया मी स्पीकरवर टाकलेला आहे, आपण बोलाल तर त्यांना बरं वाटेल। नमस्कार। आपला जो पुणे नाशिक इंडस्ट्रियल द्रुतगती महामार्ग आहे त्याचं जे काम आहे ते सध्या नोटिफिकेशन निघालेलं होतं आणि त्याला दावे आणि हरकती लोकांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर बऱ्याचशा म्हणजे लोकप्रतिनिधींचं पण ते मत त्या रस्त्याबद्दल आणि भूसंपादनाबद्दल आहे की शेतकऱ्यांचे बागायती जमिनी किंवा शेतकरी भूमिहीन होणार नाही, त्या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने याबाबत निर्णय घ्यावा। तर त्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत सर्वांचं मत विचारात घेऊन आणि सर्व शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याची दक्षता घेऊ आणि त्यानुसार जो काही निर्णय असेल शासनाचा तो शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने घेतला जाईल।
सर, मी तुम्हाला कालही म्हणाली होती, नाशिक ते खेड हा रस्ता तुम्ही सांगितला की तो झाल्यामुळे ताई आता या रस्त्याची गरज तितकीशी भासत नाही, त्यामुळे तो तुर्तास बाजूला ठेवला असं कलेक्टरांनी सांगितलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा. आता अजून त्याच्यामध्ये कसं आहे की मी ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे नाशिक रोड साठी जे ट्रॅफिक कंजेशन आहे ते खेडपर्यंत जास्त आहे, तिथून पुढे नाही. कारण तिकडे गर्दी होत नाही, त्यामुळे याची आवश्यकता आहे किंवा नाही आणि त्याची अलाइनमेंट आणि या सगळ्या गोष्टी यांनी तारखेला तपासायला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन स्तरावर निर्णय होईल. अच्छा तर आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितो, जे मी या शेतकऱ्यांना विश्वास, काल तुम्हाला म्हटलं की आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे. एकतर मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. शेतकऱ्यांचा रस्ता होऊ नये असं आमचं मत नाही, पण शेतकऱ्यांना जी बागायत्या जमिनी आहेत त्या जिरायती दाखवण्याचं काम केलं गेलेलं आहे, तो आधी पहिलं त्याचा बदल करावा. त्यांच्या सातबाऱ्यांवर ज्या नोंदी आहेत त्या चुकीच्या आहेत, त्याच्याबद्दल निर्णय व्हावा. अन्यथा ज्या ठिकाणी जिरायती विभागातून जाणार असेल, येणार असाल, त्याचा ते सर्वे व्हावा. या ठिकाणी जर तुम्हाला रस्ता करायची वेळ आली तर शासन दरबारी आपण देखील त्यातले एक घटक म्हणून, भूसंपादन अधिकारी म्हणून इथे चाललेल्या साखळी आंदोलनात आपण जबाबदारीने या ठिकाणी काल चर्चा झाल्याप्रमाणे मी माझी उपस्थिती दाखवलेली आहे आणि माझा पाठिंबा या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचा आहे. आणि तुम्हाला जे काही करायचं असेल ते विश्वासात घेऊन करा आणि ते शेतकऱ्यांच्या हिताचं ठरलं तरच होईल, अन्यथा होणार नाही, हा आमचा तुम्हाला सांगावा आहे. ओके? आपण म्हणतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा कुठलीही कारवाई करणार नाही जोपर्यंत आपल्याला विश्वासात आणि आपला सर्व लोकांचा पाठिंबा असल्याच्या पुढची कारवाई होणार नाही. ओके सर. नाही, एक मिनिट. प्रश्न असा आहे, त्यांनी मातीचे नमुने कलेक्टरांना, तुम्हाला कधीही वाटलं तर निश्चित त्यांचा वेळ घेऊन तुमचे जे कोर कमिटीचे जेवढे मेंबर असतील, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बाधित होणार आहेत त्यांच्यासोबत आपण बैठक लावू आणि ते स्वतः तिथे सांगतील. त्या ठिकाणी मीडिया सुद्धा राहील आणि त्यामुळे तुमच्या मनात असणाऱ्या शंका किंवा संबंधित काय काय केलं किंवा करणार आहेत किंवा नाही करणार आहेत ते तुमच्या समोर होईल. या ठिकाणी फक्त तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात. परवा माझ्याकडे तुमची कृती समिती आली. कृती समितीचे संपूर्ण याचे तुमचे जे प्रमुख आहेत ती 4 लोक आली होती, त्यांनी मला पत्र दिलं आणि त्याला अनुसरून मी कालच्या परवाच्या कार्यक्रमामध्ये भूमिपूजनाच्या या गावात आली तेव्हा मी सरांना म्हटलं होतं की सर तुम्ही सांगाल, शेतकरी जे सांगतील, शेतकऱ्यांना जे भावेल, सांगतील म्हणजे त्यांना जे परवडणार आहे. कारण मी त्यांना सांगितलं 5 धरणं झाली, छोटी 2 आणि 5 मोठी, याच्यासाठी भूसंपादन झालं. त्याच्यानंतर जे रडार केंद्र उभं राहिलं आर्वीचं, त्यासाठी देखील जमीन संपादित झाल्या. या ठिकाणी असणाऱ्या पुणे नाशिक साठी देखील जमीन ऍक्विजिशन झालं. त्याचबरोबर कल्याण नगर हायवे साठी सुद्धा जमिनी संपादित झाल्या आणि धरणं झाली. धरणांच्या पोटचाऱ्या, चाऱ्या यासाठी सुद्धा जमिनी गेल्या आणि कित्येक लोक विनाकारण गेली 25-30 वर्ष काही शेतकरी फेऱ्या घालू काही तर बिचारे करोनात गेले देखील आपल्यातून. त्यांच्या मुलांना देखील ते शिक्के हटवता आले नाही किंवा न्याय मिळाला नाही. त्यामुळे यापुढे शेतकऱ्याच्या जमिनीचा 1 गुंठा देखील जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेऊन शेतकरी जे बाधित होणार आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांचं समाधान ज्यापर्यंत होत नाही त्याशिवाय केलं जाणार नाही, केलं जाऊ दिलं जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देते. आणि या ठिकाणी मी तुमच्या सोबत आहे. कुठेही जायचं असेल तर तुमच्या पाठी नाही तर तुमच्या पुढे राहील आणि पहिला येणारा वाद. मग साहेब तुम्ही ठरवलं ना काठी चार्ज करायचं, काही करायचंय, तर पहिली आशा ताई राहील, पहिलं मला आवडावं लागेल आणि मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाल. हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. तोपर्यंत तुमचा
जी काळजीची पोटली आहे ती मी घेऊन चाललेली आहे, हा विश्वास माझ्या सर्व शेतकऱ्यांना देते. आणि आज गोकुळाष्टमी आहे, कृष्ण जन्म आहे. या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या देखील दहीहंडी सगळीकडे आहे, कीर्तन प्रवचन आहे. आपल्याला संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थ सगळे संप्रदायातले आहेत, शेतकरी आमचे संप्रदायातले आहेत, त्यांना देखील आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देते. आणि तुमच्या आंदोलनाला सदैव आमचा पाठिंबा राहील, तो कधीच मागे घेतला जाणार नाही जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही. आणि तुम्ही सांगाल तेच होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री